सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 74 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. मागील भागात अमृता मनातच पुढे काय आणि कसं करायचं त्याचे प्लॅन करत होती. ती खूप खुश होती, कारण आता नव्याने आयुष्य जगायला ती शिकली होती आणि आता आपल्यासोबतच दुसऱ्यांना सुद्धा आनंद द्यायचा असं काहीसं तिने ठरवलं होतं. आता पुढे थै ता था थै समोर नृत्य सुरू होतं. अमृता काळजीपूर्वक प्रत्येक स्टेप बघत होती. आज तिचा इथला 5वा दिवस होता. अगोदरच भरतनाट्यम आणि कथ्थक येत असल्याने तिला फारसं अवघड जात नव्हतं. पण आज त्या रंगमंचाचे मेन कोरिओग्राफर येणार होते, त्यामुळे प्रत्येकजण एकदम व्यवस्थित तयार होऊन आलेलं होतं. तिथे रंगबिरंगी साड्या घातलेल्या आणि मेकअप केलेल्या मुलींना बघून क्षणभर अमृताला दडपण आलं. तिने सुद्धा चांगली साडी घातली होती, पण मेकअप मात्र केला नव्हता. पण आता त्या सर्वांना पाहून आपणही मेकअप करायला हवा असं तिला वाटू लागलं. कारण नृत्य कितीही चांगलं केलं तरी आपला जो ॲपरन्स असतो तो सुद्धा नृत्य आणि हावभाव दाखवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, आणि हे तिला चांगलंच माहिती होतं. आता तिने पटकन पर्स घेतली आणि वॉशरूममध्ये गेली. तिथे जाऊन तिने काजळ आणि डोळ्यांना व्यवस्थित अधोरेखित केलं, कारण तिच्या नृत्यात डोळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्याचे हावभावच तर नृत्याला चार चांद लावत होते. ओठांना हलकी लिपस्टिक लावून तिने आरशात पाहिलं. एखाद्या कोरलेल्या कलाकृतीसारखा तिचा चेहरा आकर्षक आणि मनमोहक दिसत होता. ती मनोमन खुश झाली, पण तेवढ्यात तिचं लक्ष आपल्या पायांकडे गेलं. पायांमध्ये घुंगरू घातले होते, पण नखांना नेलपेंट मात्र लावलेलं नव्हतं. त्यामुळे पाय साडीवर मॅच होत नाहीत असं तिला वाटून गेलं. मुळात नृत्यांमध्ये पायांना सुद्धा खूप महत्त्व असतं, कारण संगीतासोबत ठेका हा पायानेच धरला जातो. तिनं पर्समध्ये पाहिलं, त्यात लाल कलरची नेलपेंट होती. आता पायावर मेहंदी नसली तरी पण नेलपेंटने पण पाय सुंदर दिसतील हा विचार करतच तिने नेलपेंट बाहेर काढलं. पण आता वॉशरूममध्ये कसं लावणार, म्हणून ती वॉशरूममधून बाहेर आली. आता तिथूनच मागच्या बाजूला एक रिकामा हॉल होता आणि सध्या तिथे कोणीच नव्हतं. ते पाहून तिथे हॉलमध्ये गेली आणि पायरीवर बसून नखांना नेलपेंट लावू लागली. मनातच आता आपण डान्स करताना कोणत्या स्टेप कशा करायच्या याचा विचार ती करत होती. आता त्याच विचारात तिने 2 नखांना नेलपेंट लावलं. तोच तिला आपल्यासमोर कोणीतरी आल्याची चाहूल लागली. तिनं मान वर करून पाहिलं तर आता ती आश्चर्यचकित झाली. तिचे डोळे विस्फारले, कारण समोर दक्ष उभा होता. तो इथे कसं शक्य आहे? त्याला तर माहिती पण नाही की आपण इथे आहोत. नाही, आजकाल ना आपल्याला फारच भास होतात त्याचे. तिने नकारार्थी मान हलवून पुन्हा खाली पाहिलं आणि ती नखांना पुन्हा नेल पॉलिश लावू लागली. आता हिला काय झालं? तिचं ते वागणं पाहून त्याचा सुद्धा थोडा गोंधळ उडाला. तो तसाच पुढे झाला आणि ती बसलेली त्याच्यापासून 2 पायऱ्या सोडून खालच्या पायरीवर बसला. आता मात्र पुन्हा एकदा तिला त्याची चाहूल लागली, म्हणून तिनं पुन्हा मान वर करून पाहिलं. यावेळी बिचारी दचकलीच. तिनं डोळ्यांची उघडझाप करून पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तसं तो किंचित गालात हसला आणि तिचा श्वासच घशात अडकला, कारण तो खरंच तिथे आला होता याची तिला खात्री पडली. हाय, विशाल म्हणाला. हाय, तुम्ही इथे कसे? तिने अडखत विचारलं. डोळ्यात आश्चर्याचे भाव होते आणि किंचित मनात भीती सुद्धा, कारण या रंगमंचबद्दल आणि आपण जॉईन होण्याबद्दल तिनं त्याला काही सांगितलं नव्हतं. मग तो असा कसा समोर येऊन बसला आहे? तिच्या मनात प्रश्न उमटले होते, जे त्यानं तिच्या डोळ्यात पाहिले. अगं, आईनं सांगितलं की तू हा रंगमंच जॉईन केलाय, विशाल तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. जणू तिच्या मनातले प्रश्न त्याने ओळखले होते. अगदी नेहमीप्रमाणे. शिट, पूर्ण सरप्राईज खड्ड्यात गेलं. अमृता मनोमन दुःखी झाली, पण आता त्याला काय बोलावं तेच तिला समजेनासं झालं. कारण एक प्रकारे तिने तिच्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवली होती, त्याला सांगितली नव्हती. दुसऱ्या कोणाकडून तरी ते ऐकून नक्कीच त्याला खूप वाईट वाटलं असणार. हाऊ इज युअर प्रॅक्टिस गोईंग? त्यानं शांतता भंग करत तिला विचारलं. खूप चांगलं, अमृता म्हणाली. आणि आता ती मनातच विचार करू लागली, काय करू? सॉरी बोलू का? आपण हे सांगणार होतो त्यांना, पण सरप्राईज होतं ते. काय सांगू, काय बोलू आता? अमृतानं किंचित नाराज होऊन मान खाली घातली आणि ती पुन्हा नेलपेंट लावू लागली. पण त्याच वेळी तो समोर आहे हे लक्षात येताच ती थांबली. उगीच नेलपेंटला त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व तिला द्यायचं नव्हतं. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे?
अमृतानं नॉर्मली प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. या, मला तुझी साईन हवी होती, विशाल तिच्याकडे बघत म्हणाला. आज तिने मेकअप केला होता. तिचे डोळे कमालीचे आकर्षक दिसत होते. अगदी त्यावरून नजर हटू नये असं त्याला वाटत होतं. तुम्ही मला कॉल केला असता तर मी ऑफिसमध्ये आले असते, अमृता लगेच म्हणाली. इट्स ओके, आजकाल तू जास्तच बिझी आहेस. असो, मीच आलो. मला जास्त गरज आहे ना या सगळ्याची, विशाल म्हणाला. पण त्याच्या या शब्दात टोमणा होता असं तिला वाटून गेलं. ओके, द्या, मी लगेच साईन करते, म्हणत तिनं हातातला नेलपेंट ब्रश बॉटलमध्ये परत ठेवला आणि त्याच्याकडे ती पाहू लागली. नो नीड, पहिलं ते नखांना लावून घे, मग आपण सही करूया, तो तिच्या नेलपेंटकडे इशारा करत तिला म्हणाला. मी हे लावेन नंतर, ती हसत म्हणाली. खरं तर अर्धवट नखे रंगवून तिलाच कसं तरी वाटत होतं, पण तो समोर असताना तिला ते व्यवस्थित लावता येईल की नाही याची शंकाच तिला होती. अमृता, नेलपेंट, तो पुन्हा म्हणाला. तसं नाईलाजाने तिनं पुन्हा तो ब्रश हातात घेतला आणि नखांना लावू लागली. पण तेवढ्यात तिचा फोन वाजला. तसं ती पुन्हा थांबली आणि तिनं स्क्रीनवर पाहिलं तर तिच्या आईचा कॉल होता. तिनं एकदा विशालकडे पाहिलं तर तो तिलाच बघत होता. क्षणभर अमृताला आपल्यावर मोरपीस फिरल्याचा भास झाला. तिनं खाली बघत फोन रिसीव्ह केला. हॅलो आई, मी नंतर फोन करू का, अमृतानं फोन उचलताच ठेवण्याची घाई केली. अगं अमृता, रात्री पण आपलं नीट बोलणं झालं नाही. काय चाललं आहे तुझं, आणि ते डान्सचं कुठपर्यंत आले, आता कुठे आहेस, तिच्या आईनं तरीही विचारलंच. अगं हो, चांगलं चाललं आहे आणि आता तिथेच आहे मी, अमृतानं ओशाळून उत्तर दिलं. तुझा डान्स कधी आहे, आईनं पुन्हा प्रश्न विचारला. अगं थोड्याच वेळात आहे, अमृतानं पुन्हा उत्तर दिलं आणि तिच्या मनात विचार आला. समोर बसलेल्या विशालला सुद्धा कळलं असेल की आपण आईला सुद्धा डान्सबद्दल सांगितलं आणि फक्त त्यालाच सांगितलं नाही. हा विचार करूनच अमृता दुःखी झाली. फोनवर बोलता बोलता आता तिनं पुन्हा नखांवर ब्रश फिरवला. पण ती अस्वस्थ होती, त्यामुळे नेल पॉलिश नखांच्या बाहेर स्किनला लागत होतं. तिनं वैतागून नेलपेंट बाजूला ठेवलं आणि आईचं बोलणं ती ऐकू लागली. आणि तेवढ्यात तिला तिच्या पायांना त्याच्या बोटांचा हळूवार स्पर्श जाणवला आणि क्षणात तिच्या अंगभर 440चा करंट वाहला. आता यावर अमृता काही रिॲक्ट करणार त्याच्या अगोदरच तिचा पाय हळूवार त्याच्याकडे ओढला गेला. आता अचानक झालेल्या अशा स्पर्शाने तिच्या पोटात गोळाच आला. तिनं एकदम दचकून त्याच्याकडे पाहिलं तर त्यानं तिचा पाय हातात पकडलेला होता आणि तो नेलपेंट घेऊन तिच्या नखावर लावत होता. तुम्ही काय करताय, तिनं फोनवर हात ठेवून पाय मागे घेण्याचा प्रयत्न केला. इट्स ओके अमृता, तू फोनवरती बोल, तोपर्यंत मी हे लावतो, तुझा सुद्धा वेळ वाचेल, विशाल नेलपेंट काळजीपूर्वक तिच्या नखांना लावत म्हणाला. आणि ती शॉक झाली. अगोदर पण त्यानं तिच्या पायात घुंगरू घातले होते, पण आता सुद्धा त्यानं जेव्हा तिच्या पायांना स्पर्श केला तेव्हा ती शहारून गेली होती आणि तिच्या हृदयात धडधड वाढली होती. पायांच्या नखांना तो मात्र एखादी सिरियस गोष्ट करत असल्यासारखं तिच्या पायांच्या नखांना नेलपेंट लावत होता आणि सध्या ते काम तिच्यापेक्षा जास्त चांगलं तोच करत होता. अगदी बोटांना आजूबाजूला थोडं सुद्धा लागू देत नव्हता. क्षणभर अमृता त्यालाच पाहण्यात हरवून गेली, पण लगेच भानावर सुद्धा आली. तिला अवघडून आलं. त्याच्याकडून असं नेलपेंट लावून घेणं तिला ऑड वाटत होतं. पण का कोणच ठाऊक मनात आनंद सुद्धा होत होता. सुखाची एक लहर तिच्या पूर्ण शरीरभर गोड शहारे आणत होती. आणि पलीकडून तिची आई काहीतरी बोलत होती आणि ती मात्र स्तब्ध होऊन त्यालाच बघत होती. त्याच्या बोटांचा तिच्या तळपायाला होणारा स्पर्श तिला गुदगुल्या करत होता, त्यामुळे तिने साडी घट्ट पकडून श्वास सुद्धा किंचित रोखला होता. आई, मी तुला रात्री कॉल करते, शेवटी तिने भावना असह्य होऊन फोन कट केला. विशाल, राहू द्या, मी ते करते प्लीज, तिनं पुन्हा पाय मागे घेण्याचा प्रयत्न केला. इट्स ओके, थोडंच राहिलं आहे, त्यानं तिचा पाय आणखी घट्ट पकडत उत्तर दिलं आणि तिचा श्वास आता किंचित वाढला. अमृता, काही प्रॉब्लेम आहे का तुला, त्यानं सहज विचारावं तसं विचारलं. कसला, तिनं न समजून विचारलं. असंच विचारतोय, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, लपून ठेवू नको, यू कॅन शेअर एनिथिंग, तो शांतपणे हळूवार तिच्या नखांवर ते थंड नेलपेंट लावत म्हणाला. आणि तिच्या काळजात धस्स झालं. नक्कीच त्याला आत्ता जे कळलं ते लपवलं त्यावरूनच बोलायचं आहे हे तिला जाणवलं. नाही, मी काही लपवत नाही, खरंच,
ती आता टेन्शनमध्ये येऊन म्हणाली. तसं त्यानं मान वर करून सरळ तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. कारण त्याची नजर तिच्या डोळ्यांच्या आरपार आपल्या काळजात घुसत आहे असं तिला क्षणभर वाटलं. अमृता, खरंच काही प्रॉब्लेम नाही ना? यावेळी त्याच्या आवाजात आर्त भावना होत्या आणि ते तिला सुद्धा जाणवल्या. ती किंचित भावुक झाली, पण तरीही तिनं नकारार्थी मान हलवली. ओके, तो म्हणाला आणि त्यानं तिच्या शेवटच्या राहिलेल्या नखाला नेल पॉलिश लावलं. तिच्या त्या गोऱ्या नाजूक पायावर ते लाल रंगाचं नेलपेंट एकदम आकर्षक वाटत होतं. तुम्ही असं पाय नका पकडत जाऊ, ती पाय मागे घेत म्हणाली. का? त्यानं उलट विचारलं. अवघडून येतं मला आणि मला आवडत नाही. ती दोन्ही पाय दोन्ही हातांनी छातीशी पकडत म्हणाली. पण मला आवडतं असं तुझा पाय हातात घ्यायला. आपली पहिली भेटसुद्धा अशीच काहीशी झालेली, त्यामुळे असेल. पण मला आवडतं आणि आवडत राहील. तो किंचित गालात हसत म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर गोंधळ जमा झाला. काय? आपली भेट अशी झालेली? तिनं काही न समजून त्याला विचारलं. आणि विशाल म्हणाला, बहुतेक तुला आठवलं नाही वाटतं अजून. इट्स ओके, यावर साईन कर. नेक्स्ट मंथ कदाचित फायनल हिअरिंग होईल. तो फाईल तिच्यासमोर ठेवत म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ होता. तिनं त्याच्या हातातून पेन घेऊन न वाचता सही केली. बेस्ट लक, सी यू, तो हसून म्हणाला आणि उठून निघून गेला सुद्धा. तरी ती फक्त त्याला जाताना बघत होती. सध्या तो आता जे काही बोलला त्यामुळे आठवणींच्या गुंत्यात अडकून पडली होती. अमृता आठवण्याचा प्रयत्न करत होती की तिच्या कॉलेज डेजमध्ये असं कधी झालं आहे की त्यानं तिच्या पाय हातात घेतला आहे. ती आठवत होती, खूप खूप प्रयत्न करत होती. डोक्यावर इतका ताण देत होती की डोकं सुद्धा काही वेळ बधीर झालं होतं. आणि एका क्षणी तिच्या लक्षात तो क्षण आला. कॉलेजचं फंक्शन, तिची घाई आणि त्या घाईत तिला झालेला उशीर. आणि उशीर झाल्याने अंधाऱ्या काळोखात हॉलकडे पळणारी ती. आणि त्याचवेळी ती कोणाला तरी धडकली होती. आणि मग त्या व्यक्तीनं तिच्या पायात घुंगरू घातले होते. उफ! तिचा हात आपोआप तोंडावर गेला आणि तिचे डोळे विस्फारले. तो विशाल होता. तो खरंच विशाल होता. आता तिला तिच्याच आठवणींवर शक झाला. पण नाही, आता तिला आठवलं होतं. तिला सगळं आठवलं होतं. तिला तो आठवला होता, त्याचा आवाज, तिच्या पायात त्यानं घातलेले घुंगरू. त्याचवेळी तिच्या घाबरलेल्या मनाला त्यानं धीर दिला होता. तिला सगळं काही आठवलं होतं. त्यावेळी त्यानं तिला मदत केली होती आणि त्यावेळीच त्यानं तिला पहिल्यांदा पाहिलं होतं. आता तिनं तिचे डोळे घट्ट मिटून घेतले. पोटात कितीतरी पाखरे ओढत होती. आणि आपण तेव्हापासून त्याला आवडत होतो का? विचाराने तिच्या पोटात गुडगुड व्हायला लागलं. आता पटकन त्याच्याकडे जाऊन त्याला हे सगळं सांगण्याचा मोह तिला झाला. पण सध्या त्या आठवणीने तिला इतका आनंद झाला होता की तिचे डोळे कधी नव्हे ते दुःख नसताना सुद्धा वाहत होते. तिच्यासाठी तिच्या आयुष्यात ही पहिली घटना होती की तिच्या डोळ्यातले अश्रू हे दुःखाचे नाही तर आनंदाचे होते. त्या अश्रूमध्ये प्रेमातल्या परमोच्च आनंदाच्या भावना होत्या. तिने हलकच गालावर ओघळणारे अश्रू पुसले तसे तिला आपला मेकअप खराब होतोय याची जाणीव झाली. सध्या आपला इथे डान्स आहे आणि आपल्याला तिथे जायला हवं याची जाणीव तिला होताच तिनं स्वतःला नॉर्मल केलं आणि आरशात एकदा स्वतःला पाहिलं. विशाल, हे सुद्धा तुमच्यासाठी सरप्राईज असेल. ती खुश होऊन पळतच डान्ससाठी निघून गेली. आता काही वेळातच अमृता रंगमंचा बाहेर पडली आणि तिनं मेघनाला कॉल केला होता. बापरे, अमृता तू खरं बोलते? मेघना आश्चर्याने विचारत होती. हो मेघना, आज मला आठवलं ते सगळं. तुला माहिती आहे, मागच्या काही महिन्यात मी किती प्रयत्न करत होते त्यांना कुठे भेटले ते आठवण्याचा, पण आठवतच नव्हतं गं. पण आज आठवलं. आज मला सगळं आठवलं. आपल्या कॉलेजमधला तो डान्स. तेव्हाच त्यांनी माझ्या पायात घुंगरू घातले होते. खूप अंधार होता त्यामुळे मला ते दिसले नाहीत. पण त्यांनी माझा डान्स पाहिला होता, सो ते मला ओळखत होते. मेघना, ते तेव्हापासून ते मला ओळखत होते. अमृता खुशीत बडबड करत होती. आणि सध्या ती रिक्षामध्ये होती आणि बाहेरचा वाऱ्याचा आणि वाहनांचा आवाज जास्त होता म्हणून ती मोठमोठ्याने बोलत होती. पण आज तिच्या बोलण्यात फक्त आणि फक्त आनंद होता आणि तो पाहून मेघना समाधानाने गालातल्या गालात हसत होती. आज पहिल्यांदा ती अमृताला इतकं मन मोकळं आणि इतकं खुश होऊन बोलताना बघत होती. त्यामुळे कुठेतरी तिला सुद्धा आनंद होत होता. रिलॅक्स रिलॅक्स राणी, मला कळतंय तुला खूप खूप आनंद झाला आहे. पण आता घरी येऊन शांत झोप.
नाहीतर याने वेडी होशील, मेघना हसत म्हणाली. अगं वेडी तर मी झाले आहे मेघना. आयुष्य खूप खूप स्पेशल वाटत आहे मला. तुला मी सांगू नाही शकत मला काय फील होतंय. असं वाटतंय हे आयुष्य माझं नाहीच आहे. चुकून मी एका सुखी आयुष्यात आले आहे की काय. अमृता डोळ्यातले अश्रू अडवत म्हणाली. तू ना सुखात पण रडत बस आता. अगं वेडाबाई, तुझ्याच्याने हा आनंद हँडल होत नाहीये का, मेघनाने हसत तिला विचारलं. हो, मला हँडल होत नाहीये मेघना. मी मला ना पंख फुटले आहेत. मी उडते आहे आकाशात, अमृता उत्साहाने म्हणाली. आणि मेघना म्हणाली, माझी आई म्हणते प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण नक्कीच येतो जेव्हा आपल्याला स्वर्गाची सफर केल्याचा आनंद मिळतो. जिओ मेरी गुलाबो, आता तुझ्या आयुष्यात सुखच सुख आहे बघ. कारण माझी आई म्हणते खूप साऱ्या दुःखानंतर जेव्हा सुख येतं ना तेव्हा ते छप्पर फाडके येतं, मेघना हसत म्हणाली. आणि इकडे अमृता सुद्धा हसली. बरं, डान्स कसा झाला ते सांग, बाकी सगळं राहून दे, मेघनानं आता विषय बदलत तिला विचारलं. छान झाला, अमृतानं उत्तर दिलं. गुड, आता घरी येऊन मस्त झोप, नाहीतर या आनंदात झोपच लागणार नाही तुझी, मेघना म्हणाली. चल आता लवकर घरी ये, मी वाट बघते तुझी. ओके, असं म्हणत अमृताने फोन कट केला. आज तर चेहऱ्यावर येणारी हवा सुद्धा तिला एकदम फ्रेश वाटत होती. ती हसतच अंबिका देवीच्या घरी आली. रूममध्ये जाताच पहिल्यांदा तिनं एक गोल गिरकी घेतली आणि फ्रेश झाली. बाहेर आली तर ऋषाली तिच्याच रूमकडे येत होती. वहिनी, ऋषाली धावत तिच्या गेस्ट रूममध्ये आली. अमृता अजूनही तिथे आल्यावर गेस्ट रूममध्येच राहत होती. हा बोल ऋषाली, अमृतानं हसून तिला बसण्याचा इशारा केला. वहिनी, तू रविवारी दादाला भेटणार आहेस ना, ऋषालीनं विचारलं. हो, आता विशालचं नाव ऐकूनच अमृताचे गाल लाल लाल झाले. तू त्याचा वाढदिवस पण करणार आहेस ना, ऋषालीनं पुन्हा विचारलं. अगं त्यासाठीच तर जात आहे ना, अमृता मनोमन लाजत म्हणाली. माझं गिफ्ट देशील त्याला, तिनं लगेच उत्साहात विचारलं. आणि आपल्या हातात असलेला बॉक्स तिनं अमृताजवळ दिला. ऋषाली, तू पण चल ना, आपण दोघी मिळून तुझ्या दादाचा वाढदिवस साजरा करू, अमृता म्हणाली. नाही, मी नाही येऊ शकत. तू दे ना त्याला माझं हे गिफ्ट, ऋषाली तोंड बारीक करून म्हणाली. का गं, तू का नाही येऊ शकत, अमृतानं लगेच विचारलं. अगं तुम्ही दोघी बाहेर भेटणार आहात ना, मग मी तुमच्या दोघांमध्ये कशाला ना, तुम्ही दोघे एन्जॉय करा मस्त, ऋषाली म्हणाली. आता मी दादाच्या वाढदिवसाला तेव्हाच जाणार जेव्हा तो इथे या घरात येऊन मला आणि आईला केक खाऊ घालणार, ऋषाली हट्ट करत म्हणाली. आणि आता अमृताला थोडं वाईटच वाटलं. ऋषाली, तुला वाटतं का दादाने इथे यावं, अमृतानं ऋषालीचं फुगलेलं तोंड पाहून तिला विचारलं. हो ना, मलाच काय, आईला सुद्धा खूप खूप वाटतं की दादाने इथे यावं, त्याचा वाढदिवस आम्ही सगळ्यांनी मिळून इथे साजरा करावा. तुला माहिती आहे ना, आई दादाच्या प्रत्येक वाढदिवसाला केक आणि पनीरची भाजी बनवते. पण आता आई बोलते कदाचित यावेळेस तो इकडे येणार पण नाही. आता हे शेवटचं वाक्य ऋषाली खूपच दुःखी स्वरात म्हणाली. आणि तिला तसं पाहून अमृता म्हणाली. आणि जर यावेळी दादा घरी आला तर, अमृताने काहीतरी विचार करत विचारलं. तसं ऋषालीने आश्चर्य मिश्रित आनंदाने तिच्याकडे पाहिलं. असं होईल का, तो येईल का इथे, ऋषालीनं एक्साइट होऊन विचारलं. आणि अमृता म्हणाली, आपण प्रयत्न करूया. तिला सुद्धा या विचारावर विश्वास नव्हता, तरीही तिनं तसा विचार केला आणि ऋषालीनं लगेच होकारार्थी मान हलवली. दादा इथे येणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे, ऋषाली खुशीत म्हणाली. ओके, तुझं हे गिफ्ट तुझ्याजवळच ठेव, ते येतील तेव्हा तू त्यांनाच स्वतःच्या हाताने दे. अमृतानं ऋषालीनं दिलेला बॉक्स पुन्हा तिला रिटर्न केला. ओहो यस, दादा येणार, ऋषाली खुशीत पळतच बाहेर गेली. पण आता अमृताला टेन्शन आलं. मग अशी भावनिक होऊन ती बोलली होती की विशालला इथे आणेल, पण कसं, याचं तर तिने विचारच केला नव्हता. पण काही करून त्याला त्याच्या नशिबातलं फॅमिली प्रेम पुन्हा मिळायलाच हवं आणि त्यासाठी काहीतरी करायला हवं, असा विचार करतच अमृता बेडवर पडली. आता थोड्या वेळानं अंबिका देवी अमृताच्या रूममध्ये आली. अमृता, मला नाही वाटत विशाल घरात येईल. आजच बघ ना, त्याला तुला भेटायचं होतं तर तो रंगमंचमध्ये गेला पण घरी आला नाही. सो अंबिका देवी हताश होऊन म्हणाली. आई, आपण प्रयत्न तर करू ना, अमृता म्हणाली. अगं पण त्याला राग आला तर, आणि हा प्रयत्न करण्याच्या नादात तुमच्या दोघात काहीतरी गैरसमज व्हावेत असं मला वाटत नाही बाई. आणि तसं झालं तर पुन्हा एकदा विशालला खूप वाईट वाटेल. मला त्याला दुःखी नाही ग पाहायचं.
अंबिकादेवी काकुळतीनं म्हणाली. यावेळी सुद्धा अंबिकादेवी तिच्या अगोदर त्याच्याबद्दल विचार करत होती. आणि अमृता म्हणाली, पण कधी ना कधी त्यांनी इथे यावं असं तुम्हाला वाटतं ना? मग आत्ताच का नाही? उलट आत्ता आपल्याकडे काहीतरी कारण आहे. त्यांचा वाढदिवस आहे, तर हा एक चांगला चान्स आहे आपल्याकडे. आणि सध्या ते तुमच्याशी व्यवस्थित बोलतात सुद्धा. अमृता म्हणाली. अगं पण तू सरळ बोलून कधीच येणार नाही. आणि तू जे म्हणतेस की प्रयत्न करणार, तर त्यासाठी तुला काहीतरी वेगळं करावे लागेल. कदाचित खोटं बोलून त्याला इथे बोलवावं लागेल, ज्यात तुम्हा दोघात गैरसमज होऊ शकतात. म्हणून मला वाटतंय की हा आयडिया आपण ड्रॉप करूया. अंबिकादेवी नकारार्थी मान हलवत म्हणाली. आई, विश्वास ठेवा माझ्यावर. मला फक्त एकदा प्रयत्न करू द्या. मी ऋषालीला बोलले आहे की यावेळी तिचा दादा इथे येऊन तिला केक भरवेल. प्लीज मला एकदा प्रयत्न करू द्या. अमृता आता विनंती करत म्हणाली. अमृता, आमच्या आनंदासाठी तू त्याच्यासोबत असलेलं तुझं रिलेशन खराब केलेलं मला अजिबात आवडणार नाही. आता अंबिकादेवी अजूनही नकार देतच होती. आणि अमृता म्हणाली, पण आई, मी अजून रिलेशन स्वीकारलेलं नाहीये. अमृता अचानक बोलून गेली. तसं अंबिकादेवीनं आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे मी अजूनही तयार नाहीये दुसऱ्या लग्नाला चान्स द्यायला. मला त्यांना जाणून घ्यायचं आहे. आणि मला वाटतं प्रत्येक प्रसंगात मला त्यांना जाणून घ्यायला हवं. मी असंच. एवढं बोलून अमृता बोलता बोलता थांबली. आणि अंबिकादेवी म्हणाली, भीती वाटते का तुला? अंबिकादेवीनं तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला विचारलं. भीती नाही, पण अजून मी लग्नाला तयार होत नाही. अमृता खाली मान घालून म्हणाली. आणि अंबिकादेवी म्हणाली, अमृता, तुझ्या पहिल्या लग्नाचा अनुभव खरंच खूप खराब आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी तुझ्यासोबत तसंच होईल. अगं, माझा विशाल लाखात एक आहे. तुला तो कधीच त्रास देणार नाही. अंबिकादेवी म्हणाली. आणि अमृता म्हणाली, मला माहीत आहे आई, ते मला कधीच त्रास देणार नाही. त्यांचं माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. मला फक्त अजून थोडा वेळ हवा आहे. अमृता म्हणाली. बरं बाई, तुझी मर्जी. आणि आता तुला जे काही करायचं ते कर, पण काळजी घे. आणि त्यानं थोडा राग केला तरी तो समजून घे. हे घर आणि आमचं नातं या 2 महिन्यांचा दुरावा आहे. इतक्या सहजासहजी तो जाणार नाही. त्याची चिडचिड आणि रागराग तर होणारच. अंबिकादेवी तिला म्हणाली. हो आई, मी समजून घेईल त्यांना. अमृता म्हणाली. बरं, मी जाते. काही मदत लागली तर सांग. अंबिकादेवी म्हणाली आणि तिथून निघून गेली. अमृता आता पुढे काय आणि कसं करायचं त्याचा विचार करू लागली. मुळात विशाल घरात येईल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. पण यावेळी आपण काहीतरी करून त्यांना घरात बोलवूनच घेऊ असं तिनं मनोमन ठरवलं होतं. ती मनातच खूप एक्सायटेड झाली होती, कारण आजपर्यंत तिनं दुसऱ्यांच्या आनंदासाठी असं काही स्पेशल केलं नव्हतं. त्यामुळे मनातच भीतीसुद्धा वाटत होती. तिने एक दीर्घ श्वास सोडून आपल्या पायांकडे पाहिलं. नखांवर असलेलं नेल पॉलिश पाहून तिच्यातला आत्मविश्वास किंचित वाढला. आणि ती म्हणाली, विशाल, तुम्ही केलेली छोटीशी गोष्ट पाहून सुद्धा आजकाल माझ्या मनाला उभारी येते. तुम्ही पूर्णपणे माझ्या आयुष्यात आल्यावर माझं आयुष्य कसं असेल ना मग? मी तर कल्पनासुद्धा करू शकत नाही. खरंच मी आपल्या नात्याला चान्स देऊ का? तुम्हाला माझ्या मनात तर अगोदरपासूनच जागा आहे. आता तुम्हाला माझ्या आयुष्यात पण घेऊ का? आपल्यातलं अंतर मिटवून तुम्हाला नवरा म्हणून स्वीकारू का? या विचारानंच तिच्या मनात गुजबम जाणू लागले. तिनं त्याच अवस्थेत बेडवर स्वतःला झोपून दिलं आणि डोळे मिटले. पण डोळे मिटल्यावर सुद्धा तोच तिला दिसू लागला. तसं तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. विशाल, इतकं वेळ तर मला डान्ससाठी सुद्धा नव्हतं, जितकं आता तुमच्यासाठी होत आहे. खरंच तुमच्या प्रेमात हळूहळू मी अखंड बुडत आहे विशाल. अमृता उशी मिठीत घेत मनातच पुटपुटली. आता दुसऱ्या दिवशी सकाळी. हॅलो हॅलो अमृता. विशालनं सोफ्यावर निवांत बसत तिला फोनवर हाक मारली. आज रविवार होता. ती त्याला भेटणार होती, पण आता दुपारचे 12 वाजले तरीही तिचा साधा एक मेसेजसुद्धा आला नव्हता. त्यामुळे नाईलाजाने त्यानंच तिला फोन केला होता. तसे उद्या त्याचा वाढदिवस होता, पण उद्या त्याचं कोर्टात सुद्धा काम होतं. त्यामुळे आजचा दिवस त्याला तिच्यासोबत त्याचा वाढदिवस साजरा करायचा होता. हॅलो. आता अमृताचा बारीक आवाज आला. तसं त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. अमृता, व्हॉट हॅपन? तुझा आवाज असा का लहान येतोय? त्यानं काळजीने विचारलं. सॉरी विशाल, मला थोडं बरं वाटत नाहीये, त्यामुळे मी आज घरातून बाहेर पडलेच नाही. तुम्हाला भेटायचं होतं, पण नाही जमलं. सॉरी विशाल.
अमृता आवाज किंचित बारीक ठेवत बोलली, तसं त्याच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली. इट्स ओके अमृता, पण तुला नेमकी होतंय काय? तू डॉक्टरकडे गेली होती का? त्याच्या आवाजात काळजी होती. नाही अजून, मी डॉक्टरकडे गेले नाही. मला वाटतं मी गोळी खाऊन ठीक होईल, अमृता म्हणाली. तू काय डॉक्टर आहेस का, सगळं स्वतःच ठरवायला? त्यानं रागात विचारलं. पण त्या रागात सुद्धा तिच्याविषयी काळजी होती आणि ती नकळत तिच्या मनाला स्पर्शून गेली. क्षणभर आपण खोटं बोलतोय याचा तिलाच राग आला. पण हा प्लॅन होता आणि हा प्लॅनचा एक हिस्सा आहे असं तिने मनाला समजावलं. आणि ती म्हणाली, खरंच विशाल, एका गोळीने मला बरं वाटेल, म्हणजे मला तशी सवय आहे. ती म्हणाली. नो अमृता, डोंट इग्नोर इट. एक काम कर, तू तयार हो, मी आलो की घराच्या बाहेर ये, मग आपण दोघं डॉक्टरकडे जाऊ, तो उठत म्हणाला. आणि अमृता म्हणाली, नाही नको प्लीज, मला थोडा आराम करायची गरज आहे. गोळी खाऊन थोडी झोपले तर खरंच मला बरं वाटेल, अमृता अडखत म्हणाली. कारण तो आता घरी आला तरी बाहेरच्या बाहेरच जाईल याची तिला खात्री होती. आणि तो म्हणाला, अमृता पण विशाल आता काही बोलत होता की, विशाल मला थोडासा आराम करू द्या. गोळी खाल्ल्यानंतर खरंच मला बरं वाटेल, अमृता पुन्हा इन्सिस्ट करत म्हणाली. आता त्याला तिची काळजी वाटत होती. त्याला तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं, पण तिची आजर्व ओळखून शेवटी त्यानं नमतं घेतलं, कारण प्रत्येकाचं शरीर त्याच व्यक्तीला चांगलं जास्त माहिती असतं. ओके, मग मेडिसिन घे आणि आराम कर, मी नंतर कॉल करतो, विशाल पुन्हा सोफ्यावर बसत म्हणाला. आणि त्यानं फोन कट केला. आता संध्याकाळी साधारण 7च्या दरम्यान त्यानं पुन्हा एकदा तिला कॉल केला. कदाचित आत्ता आराम करून ती उठली असेल आणि थोडीशी फ्रेश झाली असेल असं त्याला वाटलं. पण फोन काही उचलला गेलाच नाही. आणि आता मात्र त्याला थोडी काळजी वाटू लागली. त्यानं आणखी एकदा तिचा नंबर डायल केला, पण तरीही तिनं फोन रिसीव्ह केला नाही. आणि मग त्यानं डायरेक्ट अंबिका देवीचा नंबर डायल केला. 2-3 रिंगमध्ये अंबिका देवीनं फोन उचलला. हॅलो आई. हा बोल बाळा, काय झालं, अंबिका देवीनं विचारलं. आई, अमृता कशी आहे, त्यानं डायरेक्ट विचारलं. अरे ती ठीक आहे, आत्ताच मी तिला भेटून आले, काहीतरी वाचत बसली आहे, अंबिका देवी म्हणाली. ओके, ती माझा कॉल रिसीव्ह करत नाही ग, विशाल म्हणाला. अरे तिचं लक्ष नसेल फोनकडे, ती झोपली होती तेव्हा तिनं तिचा फोन सायलेंटवर केला होता. थोड्या वेळाने पुन्हा ट्राय कर. सध्या मी आणि ऋषाली थोडं बाहेर चाललो आहे, रात्री उशिरा घरी येऊ, तू काळजी घे तुझी. आणि हां, उद्या वाढदिवसाला इथे ये, अंबिका देवी शेवटचं वाक्य अडखत बोलत होतीच की. आई, मी ठेवतो, तू तुझी काळजी घे, विशालनं तिला मध्येच तोडलं आणि फोन कट केला. आणि आता इकडं अंबिका देवीला खूप वाईट वाटलं. माझा विशाल कधी यायचा घरी, अंबिका देवीने एक सुस्कारा सोडला. आणि समोर पाहिलं तर अमृता आणि ऋषाली तिच्याकडेच बघत होत्या. काय झालं आई, ऋषालीनं तिला विचारलं. आणि अंबिका देवीने नकारार्थी मान हलवली आणि अमृताकडे पाहिलं. अमृता, आता मला तुझ्यासाठीच भीती वाटते आहे बाई, अंबिका देवी नाराज होत म्हणाली. डोंट वरी आई, सगळं ठीक होईल, अमृता तिला धीर देत म्हणाली. हो, सगळं ठीक व्हायला हवं. आता रात्रीचे 10 वाजले होते आणि त्याला तिच्याशी बोलायची खूप इच्छा होत होती. तिची काळजी वाटत होती, पण संध्याकाळी 2 वेळा कॉल करून सुद्धा तिने कॉल बॅक केला नव्हता, म्हणून तो अस्वस्थ झाला होता. त्यानं पुन्हा यावेळी कॉल न करता एक मेसेज ड्रॉप केला आणि वाट पाहू लागला, पण रिप्लाय आला नाही. आता त्याला मनोमन खूप वाईट वाटलं. उद्या त्याचा वाढदिवस होता, त्याला आजचा तो दिवस तिच्यासोबत साजरा करायचा होता. पण कदाचित आनंद या नावाची गोष्टच आता आपल्या आयुष्यात नाहीये असंच त्याला वाटून गेलं. नकळत त्याच्या हृदयात दुःख दाटून आलं. त्यानं तसंच डोके मागं टेकवलं आणि डोळे मिटले. आता किती वेळ गेला त्याला पण कळलं नाही. पण अचानक त्याच्या फोनच्या आवाजाने तो जागा झाला. त्यानं फोन घेतला आणि किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं. अमृता कॉलिंग. त्यानं पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो अमृता. तो व्यवस्थित उठून बसला. डोळ्यांवरची झोप जात नव्हती तरीही तो उठून बसला. विशाल, मला एक हेल्प हवी आहे, तिचा बारीक आवाज आला आणि त्याच्या काळजात धस्स झालं. अमृता, तुला अजूनही ठीक वाटत नाही आहे का? तुझा आवाज असा का येतोय? त्यानं काळजीनं तिला विचारलं. हो, मला ठीक नाही वाटत अजून, जास्त चालता सुद्धा येत नाही आणि त्यात इथे कोणीच नाही,
मेघना आणि आदित्य आहे त्यांच्या रूममध्ये, पण मला त्यांना डिस्टर्ब नाही करायचं. तुम्ही येता का इथे प्लीज विशाल, तिनं अडखळत हळू आवाजात त्याला विचारलं. आणि तो आता किंचित थांबला. अमृता, मी आईला फोन करतो, वेट, तो लगेच म्हणाला. नाही विशाल, त्या बाहेर आहेत, प्लीज तुम्ही या ना, ती म्हणाली. ओके ओके अमृता, मी डॉक्टरला घेऊन येतो, विशाल लगेच म्हणाला. आणि इकडे तिच्या चेहऱ्यावर गोंधळ जमा झाला. आता हा काय डॉक्टरला आता घरी पाठवणार का आणि स्वतः बाहेरच थांबणार का? अमृताला टेन्शन आलं. नाही, मी डॉक्टरकडून गोळ्या घेतल्या आहेत. ॲक्च्युली मला कोणीतरी माझ्या जवळ हवं आहे. मला खूप भीती वाटते आहे विशाल. विशाल प्लीज या ना, मला सध्या कोणीतरी सोबत हवं आहे, ती आजर्व करत म्हणाली. आणि इकडे त्याच्या काळजात कालवाकलव झाली. ओके, आय एम कमिंग, डोंट वरी, तो उठून अंगावर जॅकेट चढवत म्हणाला. आणि इकडं तिनं फक्त आनंदाने उडी घेणंच बाकी होतं. अमृता लिसन, डोंट बी स्केअर्ड, ओके, आय एम कमिंग. तुला काही हवं असेल तर सांग, येताना घेऊन येतो, तो त्याच्या घरामधून बाहेर पडत म्हणाला. आता त्याच्या आवाजात कितीतरी काळजी होती, पण इकडे ती आता खुश झाली होती. काही नको, मला फक्त तुम्ही हवे आहात, फक्त तुम्ही या, ती हळू आवाजात त्याला म्हणाली. ओके, कमिंग, तो म्हणाला. आणि त्यानं फोन कट करून गाडी स्टार्ट केली. इकडं तिनं खुशीत समोर बसलेल्या दोघींना हसून अंगठा दाखवला. ऋषा, चल आवर पटकन, केक वगैरे सगळं काढून ठेव, तुझं गिफ्ट पण आणून ठेव हॉलमध्ये, चल. अंबिका देवी आनंदाने ऋषालीला म्हणाली. तसं ऋषाली उठून कामाला लागली. आणि तोपर्यंत आदित्यनं हॉल सजवून ठेवला होता. त्यात त्याला मेघनाने सुद्धा मदत केली होती. पण अमृता मात्र आता अस्वस्थ झाली. आपण जे काही केलं ते योग्य आहे का? याने त्याच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना, म्हणून तिला मनोमन भीती वाटत होती. पण जर आपण त्याला आणि त्याच्या फॅमिलीला थोडा आनंद दिला तर यात काही चुकीचं नाही, असं ती मनातच स्वतःला समजत होती. पुढच्या अर्ध्या तासात विशाल त्याच्या आधीच्या घरासमोर हजर होता. त्यानं गाडी बाहेरच पार्क केली आणि गेटमध्ये आला तर वॉचमननं हसत त्याच्यासाठी गेट उघडलं. सर, गाडीची चावी द्या, मी गाडी आत पार्क करतो, रस्त्यावर जास्त वेळ गाडी ठेवायची नसते, वॉचमन म्हणाला. विशालने एक दीर्घ श्वास घेऊन वॉचमनजवळ चावी दिली. जाताय ना, वॉचमननं त्याला तिथेच उभं असलेलं पाहून विचारलं. तसं विशाल जास्तच अस्वस्थ झाला. या घरात पुन्हा कधीच येणार नाही ही शपथ त्यानं घेतली होती. आज ती तोडायची का, त्याच्याच बुद्धीने प्रश्न केला. आणि क्षणात त्याला अमृता आठवली. हो, तिच्यासाठी अशा कितीतरी शब्द तोडायला काहीच हरकत नाही. त्याच्या मनानं कौल दिला. बुद्धीवर कायमच मन भारी पडतं याचा प्रत्यय त्याला पुन्हा एकदा आला. त्यानं एक दीर्घ श्वास घेऊन मनातल्या त्या कटू आठवणी सगळ्या पुसून टाकल्या आणि त्यानं पुढे पाऊल टाकलं. त्याचं हृदय आता जोरजोरात धडधड करत होतं. त्यानं आवंडा गिळत दारावरची बेल वाजवली आणि क्षणात दरवाजा उघडला गेला. समोर अमृता उभी होती. पण तिच्या चेहऱ्यावरून ती आजारी आहे असं बिलकुल वाटत नव्हतं. आणि तो थोडा गोंधळला. तेवढ्यात तिनं त्याचा हात पकडला. हॅपी बर्थडे विशाल, ती हसत आणि त्याचा हात ओढत म्हणाली. काही क्षण त्याला काय होतंय तेच कळलं नाही. पण अचानक हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर विशाल, हॅपी बर्थडे. अंबिका देवी, ऋषाली, आदित्य आणि मेघना सगळ्या टाळ्या वाजवत समोर आले. आत्ता बरोबर 12 वाजले आहेत, ऋषाली खुशीत म्हणाली. आणि पळतच तिनं विशालला येऊन मिठी मारली. एव्हाना विशालला काय चाललं आहे ते थोडं थोडं लक्षात आलं. पण सध्या त्याच्या मनात मिश्र भावना उमटल्या होत्या. त्यात ऋषालीनं येऊन डायरेक्ट त्याला मिठी मारल्यानं त्यानं त्याच्या रागीट भावना कंट्रोल केल्या. विशाल बाळा, ये इथे बस, किती वर्षानंतर तुझं ऑक्शन करते असं वाटतंय मला. बस, अंबिका देवी खुशीत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. विशालनं एकदा अमृताकडे पाहिलं. ती खुशीत त्याला बघत होती. पण त्याच्याशी नजरानजर होताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं. कारण त्याच्या नजरेत किंचित रागाची लकेर आता उमटली होती. हे महादेवा, हे रागवले का माझ्यावर? हे आत्ता तर माझ्यावर राग काढणार नाहीत ना? महादेवा, सगळं नीट होऊ दे, तिनं मनोमन घाबरत देवाला प्रार्थना केली. विशाल, अंबिका देवीनं त्याचा हात पकडला. यावेळी विशालने एक दीर्घ श्वास सोडला आणि सरळ समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. सध्या त्या सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यानं त्याचा राग कंट्रोल केला होता. पण तो आतून खूप जास्त नाराज झाला होता. कारण आज त्याच्यासोबत एक प्रकारचा धोका झाला होता.
आता विशालचं बर्थडे सेलिब्रेशन पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये बघू. आणि हो, प्रेमासाठी काही पण आणि दुल्हन एक रात की या दोन्हीही कथांच्या स्क्रिप्ट रेडी नाही आहेत. मला त्या लिहाव्या लागतात आणि मग मी त्याचा व्हिडिओ बनवून अपलोड करत असते. तर लिहायला वेळ लागतो, व्हिडिओ बनवायला वेळ लागतो आणि ऑडिओ द्यायला सुद्धा वेळ लागतो. तर समजून घ्या, कुठल्याही गोष्टीची गल्लत करू नका. बाकीचे जे चॅनलवाले असतात त्यांच्याकडे ऑलरेडी स्क्रिप्ट तयार असते, म्हणून त्यांचे रोज डेली एपिसोड येतात तुमच्याकडे. कारण की एका एपिसोडला 6 घंटे कसेही लागतात आणि 2 एपिसोडसाठी 12 घंटे देणं शक्य नाही आहे. आणि त्यामुळेच आता आपल्या कथा 1 दिवसाआड एक येणार. एक दिवस प्रेमासाठी काही पण, तर दुसऱ्या दिवशी दुल्हन एक रात की. कारण की 1 दिवसात मी कसाही एपिसोड बनवण्याचा प्रयत्न करणारच आणि मग तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.